राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेला दानवाड ग्रामस्थांचा कडाडून विरोध. विशेष ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर. शिरोळ तालुक्यातील दानवाड येथे कृष्णा दूधगंगा संगमावरील पाणी इचलकरंजी शहराला वळवण्याच्या प्रस्तावित राधाकृष्ण पाणी पुरवठा योजनेविरोधात ग्रामस्थांनी एकजूट दाखवत तीव्र भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमुखाने हात वर करून इचलकरंजीला पाणी देण्यास ठाम विरोध दर्शवित अधिकृत ठराव मंजूर केला. इचलकरंजी येथील आमदार राहुल आवाडे यांनी दानवाड परिसरातील कृष्णा दूधगंगा संगमातून पाणी उचलून इचलकरंजी शहराला पुरवठा करण्याची घोषणा केल्यानंतर या योजनेविरोधात स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. दानवाडसह दत्तवाड, टाकळी, टाकळीवाडी, राजापूर, खिद्रापूर, कुरुंदवाड व शिरोळ परिसरातील नागरिकांनी सुरुवातीपासूनच या योजनेला विरोध दर्शविला आहे. ग्रामसभेत मांडण्यात आलेल्या मतांनुसार दरवर्षी कृष्णा दूधगंगा नदी परिसरात पावसाअभावी पाण्याची टंचाई भासते आणि नद्या अनेक वेळा कोरड्या पडतात. अशा परिस्थितीत येथील पाणी इचलकरंजीकडे वळवल्यास नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. तसेच शेती, जनावरे आणि दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होणार नाही, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. याशिवाय इचलकरंजी परिसरातील पंचगंगा नदीत औद्योगिक सांडपाणी व प्रदूषणाची समस्या गंभीर असताना शिरोळ तालुक्यातील दानवाड येथील कृष्णा दूधगंगा नदीचे स्वच्छ पाण्याचे स्रोत वापरून इचलकरंजीला पाणी पुरवठा करणे अन्यायकारक असल्याचे मत ग्रामसभेत व्यक्त करण्यात आले. एकीकडे पंचगंगा नदी प्रदूषित ठेवायची आणि दुसरीकडे आमच्या स्वच्छ नदीचे पाणी शहराला द्यायचे, हा कुठला न्याय, असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी प्रशासनावर टीका केली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार बोलवण्यात आलेल्या या विशेष ग्रामसभेत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक नाना अंबुबे यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सी.डी. पाटील होते. यावेळी माजी सरपंच संजय धनगर, संतोष आठवले, ॲडव्होकेट राहुल कांबळे, भरमगोंडा पाटील, डॉक्टर मलगोंडा अंबुपे, सज्जन सिंग राजपूत यांनी आपली मते मांडत या योजनेविरोधात ठाम भूमिका व्यक्त केली. सभेच्या शेवटी सरपंच सी.डी. पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी उपसरपंच प्रशांत कांबळे, माजी सरपंच बशीर गवंडी, ग्रामसेविका सारिका मोठे, ग्रामपंचायत सदस्य श्रावण कांबळे, शिवानंद माळी, सद्दाम संदी, पूनम साळुंखे, सारिका परेड, सरिता जाधव, वैशाली चौकले, दीपाली कांबळे, मालती निर्मळे, पोलीस पाटील, डॉक्टर स्वाती कुन्नुरे तसेच गावातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान ग्रामसभेत मंजूर झालेल्या या ठरावामुळे राधाकृष्ण पाणी पुरवठा योजनेबाबत पुढील निर्णय काय होणार याकडे संपूर्ण शिरोळ तालुक्याचे लक्ष लागले आहे. एस.के. न्यूज, सुरेश कांबळे, कुरुंदवाड.